नमस्कार, मी मनीषा वाघेला. मी एक ब्युटिशियन आहे, प्लस हेअर ड्रेसर, हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, नेल आर्टिस्ट. परत एज्युकेटर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी करते. ऍक्च्युली माझं फील्ड थोडंसं IT, कधी रिटेल, कधी बँक्स, असं वेगवेगळं होतं. म्हणजे जे यंग एज मध्ये असं असतं. बट कसं झालं की मुलगी लहान होती आणि मग तिला हजबंडचा जॉब असा ट्रान्सफरेबल होता. बरोबर. त्यामुळे मग तिला बघण्याचं थोडंसं प्रॉब्लेम्स येत होते. तर मग आता कुठली तरी अशी फील्ड निवडायची की ज्याच्यामध्ये दोन्ही काम व्यवस्थित हँडल होतील. इवन थोडीफार आवड होती मेकअपची, तर मग विचार करून थोडंसं मग या फील्डमध्ये आले. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचे सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरा मध्ये. ब्युटी इंडस्ट्री मधले खूप लोक आतापर्यंत आपल्याला येऊन गेलेले आहेत आणि खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर त्यांनी आपल्याला इन्लाइट केलेलं आहे. कधी आपण ब्युटी बद्दल बोललो, कधी आपण हेअर्सच्या टिप्स बद्दल बोललो, कधी कॉस्मेटॉलॉजी बद्दल बोललो, तर कधी स्वतःची काळजी कशी घ्यायची त्याच्या संदर्भात बोललो, कधी आत्मनिर्भरता, तर कधी स्वातंत्र्य कसं मिळवायचं याच्या संदर्भात आपण बोललो. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वतःच्या आत्मविश्वासावर अवलंबून असतात आणि तो मिळवण्यासाठी स्वतःला आवडणं ही खूप छान गोष्ट असते. ती सगळ्यांनी करावी असं मला वाटतं. आणि अशाच एका ब्युटी इंडस्ट्री मधल्या आपल्या बरोबर मनीषा मॅम आलेल्या आहेत. खूप छान वाटतं मॅम आज तुम्हाला इथे बघून. तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल. नमस्कार, मी मनीषा वाघेला. मी एक ब्युटिशियन आहे, प्लस हेअर ड्रेसर, हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, नेल आर्टिस्ट. परत एज्युकेटर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी करते. लास्ट 15 इयर्स पासून मी करत आहे. 15 वर्षांपासून करताय. प्रॉपर पुण्याच्याच आहात मॅम तुम्ही? येस, प्रॉपर पुण्याचेच आहे. कधी ठरवलं की तुम्हाला ब्युटिशियन बनायचंय? मजबुरीमध्ये. वा, चांगला क्वेश्चन, चांगला आन्सर आहे. येस, ऍक्च्युली माझं फील्ड थोडंसं IT, कधी रिटेल, कधी बँक्स, असं वेगवेगळं होतं. म्हणजे जे यंग एज मध्ये असं असतं. बट कसं झालं की मुलगी लहान होती आणि मग तिला हजबंडचा जॉब असा ट्रान्सफरेबल होता. बरोबर. त्यामुळे मग तिला बघण्याचं थोडंसं प्रॉब्लेम्स येत होते. तर मग आता कुठली तरी अशी फील्ड निवडायची की ज्याच्यामध्ये दोन्ही काम व्यवस्थित हँडल होतील. इवन थोडीफार आवड होती मेकअपची, तर मग विचार करून थोडंसं मग या फील्डमध्ये आले. मग मेकअप करता करता हेअर मध्ये थोडा इंटरेस्ट आला. स्किन मध्ये आलं. थोडंसं हळूहळू नॉलेज घेत आले. शिकत गेलात? हो. मग शिकून सलून मध्ये मग स्टार्टअप केला. असं हळूहळू 15 वर्ष गेली आता. ओके. सलॉनचं नाव काय आहे तुमच्या? डू माय हेअर सलूनचं नाव आहे. आमच्या 3 ब्रांचेस होत्या, हांडेवाडी, हडपसर भोसले गार्डन, प्लस अमिनोरा फ्युचर टॉवर. अरे वा. बट आता सध्या माझी एकच ब्रांच चालू आहे, अमिनोरा फ्युचर टॉवर, आणि भोसले गार्डनची पण आता थोड्या दिवसात होईल चालू. ओके ओके. काही बंद करायचं कारण होतं? कोरोना. मोठं कारण. ऍक्च्युली कोरोनामध्ये खूप जणांचे बिझनेसेस तर गेलेले, बट हा स्पेसिफिक हा जो बिझनेस आहे तो तर ऑलमोस्ट सगळ्यांचा, म्हणजे अर्ध्या ब्युटिशियन्स गायब झाल्या. आता जे आले ते एकदम न्यू क्राऊड येतोय. जुन्या थोड्याफार आहेत. बरोबर. ज्यांना एक्सपिरियन्स आहे ते थोडे थोडे हळूहळू सुरुवात करतायत परत रिस्टार्ट करायची. तसंच मी पण करतेय. बट लकीली आमच्याकडे ते जे गेलं ते गेलं. बट माझ्याकडे एक क्लायंट बेस आहे की ते मला काय मोटिवेट करत असतं की तुम्ही चालू करा ना मॅम, चालू करा ना. तर ते खूप मोठं स्ट्रॉंग जे बॉन्ड आहे त्यांच्यातलं माझ्यातलं, मग त्याच्यामुळे मला हे परत चालू करायला लागलं. आणि एनीहाव मी आता म्हणजे वेगळं नवीन का आता ट्राय करू, त्याच्यामुळे ऑलरेडी मी 15 इयर्स या करिअरला दिलेली आहे. त्यामुळे मला अजून ह्याच्यामध्ये अजून भरपूर शिकायचंय, अजून पुढे जायचं. बिकॉज ही लाईन अशी आहे की तुम्ही एकदा या लाईन मध्ये गेला तर एव्हरी डे तुम्हाला न्यू लर्निंग असतं. बरोबर. आणि लर्निंग करायला ट्रेनर्सच नाहीत, म्हणजे प्रत्येक व्यक्ती तुम्हाला, स्टुडंट पासून स्टाफ पासून सगळेजण तुम्हाला शिकवत असतात गोष्टी. त्यामुळे ते खूप डिफरंट झालंय कोरोना आणि आत्ताची जी सिच्युएशन आहे रिस्टार्टची, ती म्हणजे कॉन्सेप्टच खूप वेगळी झालेली आहे.
सलॉन इंडस्ट्रीमध्ये कोणत्या प्रॉब्लेमला जास्त सामोरं जावं लागतं? अच्छा, प्रॉब्लेम्स म्हणाल तर मॅन पॉवर ॲक्च्युली हा मला वाटतं सगळ्यांचाच इश्यू असेल, बट आमचा खूप जास्त इश्यू आहे. बिकॉज कसं आहे की माझं हे मी लेडीज सलून रन करते. तर लेडीज सलूनमध्ये काय जो क्राऊड मला भेटतो स्टाफचा, तो असा खूप जास्त एज्युकेटेड आतापर्यंत एवढा नाही भेटत आहे. म्हणजे भेटेल आता नंतर, आता नवीन मुली शिकतायत, भेटेल नंतर ना, बट आता सध्या आजच्या डेटमध्ये एवढा नाही आहे. मे बी पुढे तो छान भेटेल असा. बट जे काही भेटतात मुली मॅरिड असतात, त्यांना इच्छा असते करायची, बट घरातनं त्यांना तेवढा सपोर्ट तेवढा मिळत नसतो. बरोबर आहे. आणि क्वालिफिकेशन कमी असल्यामुळे मग त्यांना शिकण्याचा वेळ, घरातली कामं हे सगळं ऍडजस्ट करून जायला लागतं. मग ते त्यांच्यासाठी पण खूप डिफिकल्ट होतं ते. बरोबर. मग आमचं तर सगळं त्याच्यावरच आहे. त्या असले की मग आम्ही पण त्याच्या मागे व्यवस्थित सगळं करू शकतो. इव्हन ब्रांचेस पण मी आताही 8-10 पण रन करू शकते. बट प्रॉब्लेम काय आहे की जे मुली स्टाफ आहेत, आता माझ्या अगोदरचे जे स्टाफ होते त्यांची लग्न झाली, मुलं झाली, त्यामुळे मग त्यांना आता परत येणं तर आता लगेचच काही शक्य नाहीये. ते मला सगळं नवीन सुरुवात आहे, म्हणजे 0 पासून. येस येस येस. नाही, आणि हा एक मेन टॉपिकच आहे आपल्याकडे की मुली तेवढा प्रेफरन्स नाही देत आपल्या स्वतःच्या जॉबसाठी, करिअरला जेवढा मुलं देतात. करेक्ट आहे. याच्यावर मी असं सांग, तुमच्या फॅमिलीजमध्ये जी लोक आहेत किंवा मुली शिकतायत किंवा लग्न झालेली आहे, तर त्यांना सासरकडच्यांनी पण थोडीफार मदत करावी किंवा त्यांना समजून घ्यावं आणि त्यांना थोडाफार सपोर्ट करावा की ते त्यांच्या करिअरला वेळ देतील. बरोबर. बिकॉज हजबंड वाईफ दोघंही जॉब करत असतात, बट जेवढं महत्व हजबंड आपल्या जॉबला देतो, करिअरला देतो, तेवढं मुली देत नाही. त्याच्यामुळे ते मागे राहतात. ते आपण खूप छान करू शकतात. कारण ब्युटिशियन बनणं किंवा या इंडस्ट्रीमध्ये एवढं पण सोपं नाहीये, कारण हे सगळं सर्व्हिस इंडस्ट्री आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुमच्या कामामध्ये, तुमच्या नॉलेजमध्ये, तुमच्या वेळ, सगळ्याच गोष्टीमध्ये आणि हा एक पर्टिक्युलर प्रकारचा जॉब आहे. म्हणजे IT मध्ये जाणारा मुलगा हा फक्त IT करतो म्हणून तो जॉबला आहे असं नाहीये. हा ब्युटिशियन हा एक जॉबच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निक शिकाव्या लागतात, तुम्हाला बारीकी गोष्टी कराव्या लागतात, तुम्हाला हॉस्पिटॅलिटी शिकावी लागते, तुम्हाला क्लायंट रिलेशन्स मेंटेन करावे लागतात. ह्यालाच IT इंडस्ट्रीमध्ये HR असतात आणि IT डिपार्टमेंटचे वेगळे लोक असतात आणि हे लोक करतायत. पण तो फक्त मुलींच्या दृष्टीने किंवा ब्युटिशियनला तेवढा चांगला दर्जा अजून मिळालेला नाहीये की जेवढा बाकीच्या ऍक्च्युली मिळेल. कसं आहे की ऍक्च्युली दर्जा आहे, नाही असं नाहीये. आता ब्युटी म्हणजे खूप साऱ्या लोकांपर्यंत सपोज माझा हा व्हिडिओ गेला तर मी त्यांना हे सांगू इच्छिते की ब्युटी इज जस्ट नॉट अ ब्युटी. त्याच्यामध्ये हेअर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर्स करा. ब्युटी आहे, ब्युटीमध्ये स्किन अनालिसिस पासून जे डर्माटॉलॉजिस्ट देतात खूप सारे, त्यांच्यापैकी थोडंफार आम्ही भरपूर काही काही गोष्टी, कॉस्मेटॉलॉजी आहे, मेकअप आहे, मसाजेस आहे, खूप सारे. मेकअप इंडस्ट्री पण इतकी बुमिंग इंडस्ट्री आहे. मेकअप शिवाय आजकाल कोणीही बाहेर पडत नाही. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आमच्यावरच डिपेंड आहे. आम्ही रेडी करतो लोकांना, म्हणजे त्यांना एक कॉन्फिडन्स देणारं आम्ही आहे. तर हाच कॉन्फिडन्स ज्या शिकणाऱ्या मुली असतील त्यांनी स्वतःमध्ये ठेवावा. बरोबर. जेणेकरून त्यांच्यात कॉन्फिडन्स आला की ते ऑटोमॅटिकली माझ्या क्लायंटला जाणार. आणि रिस्पेक्ट स्वतःनी आपल्या जॉबची केली तर आपल्याला ऑटोमॅटिकली रिस्पेक्ट भेटेल. बरोबर बरोबर. टाइम देणं करिअरसाठी हे इम्पॉर्टंटच आहे. आज डॉक्टर टाइम देतात. हो, नाही, जेवढं ते कमवतात तेवढंच एक हाय लेवलचा मेकअप आर्टिस्ट त्यांच्यापेक्षा जास्त ऍक्च्युली कमवू शकतो. पण तेवढा त्यांना वेळ द्यायला पाहिजे, तेवढं फोकस करायला पाहिजे, तर ते त्यांच्या. आणि असं काही नाहीये, डॉक्टर इंजिनियर तुम्ही बघाल, जर का त्यांची डिलिव्हरी जरी झाली तरी सुद्धा ते लगेचच जॉईन करतात. बट या मुली करत नाही बिकॉज त्यांना थोडा सपोर्ट सिस्टम नसतो. त्याच्यात त्यांची पण काही चूक नाहीये. बट त्यांना ते म्हणजे 1-2 गोष्टी अजून सांगायच्या मला की करिअर आणि लग्न हे 2 आयुष्यातले एवढे मोठे डिसिजन्स आहे की प्रत्येक मुलीने ना हे विचार करूनच घ्यावे की हे 2 डिसिजन छान झाले ना की आपल्याला थोडं सोपं जात. बाकी काही नाही. बाकी तर आपल्या नशिबात वगैरे जे आहे ते तर असणारच आहे.
आणि शेवटी लाईफ म्हणजे काय, पॅशन आपलं आपण करतोय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि पैशांचं पण आपण तुलना तसं म्हटलं तर कमी तर नाहीच आहे ह्याच्यामध्ये. तसं म्हटलं तर तुम्ही किती वेळ देता, तुम्ही किती करिअरला फोकस करता, सगळं त्याच्यावरती डिपेंड आहे. नाही आहेच आहे. हा एक गैरसमज आहे म्हणजे गावाकडच्या लोकांमध्ये की ब्युटिशियन आहे तर मग किती कमवत असेल वगैरे, बट किती काय करतात हे पण इम्पॉर्टंट आहे. ब्युटीमध्ये नक्की काय करतात, फक्त फेशियल वॅक्सिंग हे ब्युटी नाहीये. बरोबर. ब्युटीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, तर ते पण थोडंसं फोकस त्याच्यामध्ये ब्युटिशियनने दिला पाहिजे. नाही आहेच आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये जरी आपण पाहायला गेलं, आता म्हणजे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट हा एक नावाचा वेगळा कन्सेप्ट झालेला आहे. करेक्ट. पण म्हणजे खूप वेळ नाही लागत तिथपर्यंत पोहोचायला, पण तिथून जी जर्नी तुमची सुरू होते किंवा जेव्हा त्या मेकअप आर्टिस्टचं नाव होतं किंवा ते जो काही फेम आणि नेम मिळतो त्याच्याबरोबर पैसाही आपोआप येतो, ऑटोमॅटिकली. ते लोकांना नाही कळत. त्यांना असं वाटतं नाही, हे ज्या दिवशी समजेल प्रत्येक मुलीला की मी हे तर शिकले बट ही जस्ट फर्स्ट लेवल आहे, या लेवलच्या पुढे खूप सारे लेवल आहे, इव्हन अपग्रेडेशन आहे त्याच्यामध्ये, बाकी तुमचं फोकस म्हणा, मेहनत आहे सगळी. बरोबर. बिकॉज आर्टिस्टचं काम हे सोपं नाहीये. बरोबर. प्रॉडक्ट्स घेणं हे क्लायंट पण घेतात. आज मी कुठे मेकअपला गेली तर अॅम्युनरस फ्युचर टॉवर सारख्या ठिकाणी जर का मी करतेय तर खूप हाय क्लास आहे, पुण्यातला सगळ्यात हाय क्लास म्हणून तुम्ही तिकडे प्रॉडक्ट आमच्यापेक्षाही मे बी छान असतात. बिकॉज आजकाल बाहेर जाणं येणं हे खूप कॉमन झालंय, प्रॉडक्ट्स आणणं, बट ते वापरायचं कसं हे कसं कळणार आहे. बरोबर. पण ते आर्टिस्टचं काम आहे, हे एवढ्या थोडक्या प्रॉडक्ट मध्ये कसं त्यांना छान बनवायचंय. म्हणजे एकेकाळी जे म्हणतात की कोणाला सुंदर बनवायचं हे एक देव असा येऊन आपल्याला वरदान देत होता. बरोबर. पण हा वरदान आता आम्हीच देतो. ब्युटिशियन, हेअर ड्रेसर आणि मेकअप त्या बाईची जेव्हा ती बाई तयार होते, ती लेडीज जेव्हा ती छान रेडी होते तेव्हा तिचं जे एक सॅटिस्फॅक्शन की मी एवढी छान आहे का, ते जे सॅटिस्फॅक्शन आहे ना तेच आपलं काम आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. मस्त. खूप गरजेची झाली आता ही गोष्ट, सेल्फ ग्रूमिंग असणं किंवा टिपटॉप राहणं ज्याला आपण ते म्हणतो, जिथे तुमचा कॉन्फिडन्स तर बूस्ट होतोच, त्याच्याबरोबर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या सॉल्व्ह होऊन जातात तिथल्या तिथे. करेक्ट. पण जर का तुम्ही स्वतःवरच विश्वास नाही ठेवला किंवा या सगळ्या सर्व्हिसेस ज्या आपण म्हणू शकतो थोड्याफार फरकाने जरी घेतल्या तरी खूप फरक पडतो एखाद्याच्या पर्सनॅलिटी, आणि तो फरक त्यांच्या कॉन्फिडन्स मध्ये एक ड्रास्टिक फरक निर्माण करतो असं मला वाटतं. खूप छान. इतक्या म्हणजे चढ उतारांच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप छान स्टँड झाला आहात आता, आणि एवढ्या पॉझिटिव्हनेसनी जेव्हा आपण लॉकडाऊन मध्ये आपल्या 2 ब्रांचेस जेव्हा बंद होतात तेव्हा खूप धक्का लागतो, आणि इतका मोठा उभा केलेला संसार जेव्हा कमी करायची वेळ येते तेव्हा खूपच वेगळं आयुष्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिथून सुद्धा तुम्ही उभं राहून काहीतरी स्वतःचं करून आता या पोझिशनला उभे आहात. खूप छान वाटलं तुम्हाला आज भेटून. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. थँक्यू.